पंकजा मुंडे आणखी एका वादात. लैंगिक छळाचा आरोप असलेली व्यक्ती पंकजांसोबत. ही व्यक्ती पंकजा मुंडेंसोबत कशी? पंकजा मुंडे एका वादात अगोदरच अडकल्यात. त्यात अजून एका वादानं त्यांना गाठलाय. हा फोटो पहा. पंकजा मुंडे अमेरिकेहून परत आल्या तेव्हाचा हा फोटो आहे. आता त्यांच्या भोवती असलेली ही पोलिसांची सुरक्षा पहा. कॅबिनेट मंत्र्यांची ही सुरक्षा भेदून कुणीही आगंतुक व्यक्ती आत येऊ शकत नाही. आणि आता पंकजा मुंडेंच्या शेजारी उभी असलेली ही पांढऱ्या शर्टातली व्यक्ती पहा. पंकजा मुंडे जेव्हा विमानतळातून बाहेर आल्या तेव्हापासून त्या शासकीय निवासस्थानी पोचेपर्यंत त्यांच्यासोबत ही व्यक्ती होती अशी माहिती आहे. आता या व्यक्तीची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला धक्का बसेल. या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र किसनराव शिरसाठ. राज्य उत्पादन शुल्क विभागात तो निरीक्षक आहे. याच विभागातील सहकारी महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरसाठ आरोपी आहे. या गुन्ह्याचा पाठपुरावा करू नये यासाठी तक्रारदाराला 50 लाखांचं आमिष दाखवून 15 लाख देताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं 2 मार्च 2015 रोजी पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीमध्ये अटक केली होती. राजेंद्र शिरसाठ नावाच्या या व्यक्तीवर महिलेचा लैंगिक छळ करणे तसंच लाच देण्यासारखे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अशी व्यक्ती एका मंत्र्यासोबत असणं म्हणजे अनेक गोष्टीचे संकेत देतात. आणि अशाच व्यक्तीच्या माध्यमातून राजकीय नेते, राजकीय व्यक्ती कोट्यवधींचे व्यवहार करतात आणि भ्रष्टाचार करून काळी माया जमवतात. चिक्की घोटाळा पंकजा यांना चांगलाच झुंबलाय. त्यात पंकजा मुंडेंसोबत असणाऱ्या अशा व्यक्तींमुळे त्यांचा पाय अधिकच खोलात रुतण्याची शक्यता आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. दरम्यान राजेंद्र शिरसाठ यानं ज्या महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला त्यांच्याशी झी मीडियानं संवाद साधला. नेमकं काय घडलं होतं ऐकूया या पीडित महिलेकडून. मी 2 वर्षापासून ह्या खात्यामध्ये कामाला आहे. राजेंद्र शिरसाठ आणि यांची माझी ओळख 2 वर्षापासूनची आहे. ते मला वरिष्ठ आहेत अधिकाराने, कामाने, सगळ्याच बाबतीत. तर एक आपला अधिकार कसा बाजवायचा, एखाद्याला आपल्या याच्यात कसं आणायचं, अधिकाराचं ऐकायचं, अश्लील चाळे करणे, हे ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये RK शिरसाठ हे एकदम निपुण आहेत. आणि आजपर्यंत त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही, पण माझ्या बाबतीत त्यांनी 2 वर्षात सतत मला अश्लील कोणाजवळ तरी बोलणे, माझं चारित्र्य चांगलं नाही आहे किंवा मी चांगल्या वागणुकीतली मुलगी नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलून माझं जेवढी पाहिजे तेवढी बदनामी त्यांनी करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आता सरते शेवटी त्यांनी एकच कळस मांडला, एवढा कळस पूर्ण केला की मी आत्महत्या करेल जर तू माझं ऐकणार नाही तर. शेवटी मी इथे एकटी असते, घाबरलेल्या मनस्थितीत आहे, नवऱ्यापासून वेगळी झाली आहे. मी घाबरून CP साहेबांना भेटून हा सगळं माझं जे आहे गारानं त्यांना सांगितलं की मला अशी अशी वरिष्ठाकडून धमकी येते आहे की तू जर माझं नाही ऐकलं तर मी आत्महत्या करेल. आणि मी सरांना भेटल्यानंतर सरांनी सांगितलं आणि खूप म्हणजे वाह्यात मी ज्या तुमच्यासमोर सांगूही नाही शकत असे कमेंट्स त्यांनी डिपार्टमेंटली माझ्या बाबतीत केलेले आजपर्यंत. एक महिलेसाठी तिची इज्जत सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि ती जेव्हा कुठेतरी याच्यावर लागते तेव्हा ती दुर्गेचा अवतार घेते. हा यातलाच एक प्रकार आहे आणि तो आजपर्यंत 2 महिन्यात सगळ्यांना दिसला आहे. मी आजपर्यंत जे पण निर्णय घेतले ते माझ्या मताने घेतले. मला जे पाहिजे ते म्हणजे की मला न्याय पाहिजे, मला कोणाकडूनही न्याय पाहिजे. याच्यासाठी मी आजपर्यंत जिथे हवंय तिथे मी धाव घेतलेली आहे. आणि RK शिरसाठ हा एकदम घाणेरड्या प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याचं असं आहे की एखादी वस्तू त्याला आवडली ती त्याला भेटलीच पाहिजे. 2 वर्षापासूनचा हा प्रकार सगळा चालू आहे. याच्यामध्ये मी त्यांना नाही म्हटलं त्याचं हे सगळं प्रकरण घडलंय. त्यांच्या ज्या घाणेरड्या वासना आहेत त्या मी पूर्ण नाही केल्यात, म्हणून हे आज मलाही भोगायला लागतं आणि त्यांनाही भोगायला लागतंय. वरिष्ठ निरीक्षक आमच्याकडे स्टेट एक्साईजमध्ये आहेत राजेंद्रराव किसनराव शिरसाठ, वरिष्ठ निरीक्षक आहेत ते आमच्याकडे. त्यांच्या विरुद्ध मी अँटी करप्शनला आणि कोपरी पोलीस स्टेशनला 354चा आणि अँटी करप्शनला लाच देण्याचा असे 2 गुन्हे दाखल केले आहेत. राम शिंदे साहेबांना मी भेटली, त्याच्यानंतर त्यांनी इथले ठाण्याचे जॉईंट CP आहेत त्यांना प्रकरणाकडे जरा गंभीरतेने लक्ष द्यावं यासाठी सूचना दिल्या
आणि खडसे साहेबांनी जे खात्यातून निलंबनाची जी कारवाई आहे ती चोखपणे लवकरात लवकर पार पाडली. राजेंद्र शिरसाट हे मुंडे फॅमिलीचे कुठेतरी क्लोज आहेत, नातेवाईक आहेत. कदाचित ते त्यांना त्याच्यासाठी भेटले असणार की माझं प्रकरण कुठून तरी मिटवा, मला या सगळ्या याच्यातून बाहेर काढा. आणि आज ते जे बोलतायत की मी इनोसंट आहे, मी चुकी केली नाही आहे, मला फसवलं गेलं आहे, तर कायदा आहे ना याच्यासाठी. कोर्टात न्याय मिळेल तुम्हाला. तुम्ही इकडे तिकडे फिरून किंवा याला त्याला सांगून पॉलिटिकल प्रेशराईजने सगळ्या गोष्टी नाही करू शकत. हे एक आहे. आणि पंकजाताईंबरोबर ते का आहेत, कशासाठी आहेत, याचा माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आता ताई मदतही करत असतील एक नात्याच्या हिशोबाने, तो त्यांचा भाग आहे, दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांनी महिलेला साथ द्यावी की एका आरोपीला साथ द्यावी. सत्य आहे ते सत्यच असणार आहे कायम. दबाव भरपूर आहे. राजेंद्र शिरसाट यांच्याकडून आहे जास्तीत जास्त प्रमाणात, कारण त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. सगळ्या ठिकाणी पैशाचा वापर एकदम जोरात चाललाय. जेवढा पैसा देता येतोय तेवढा देतायत. सगळीकडून प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत. 354चा गुन्हा जानेवारीमध्ये दाखल झाला आहे, अजून त्याच्यात चार्जशीट दाखल झालेली नाही आहे. कारण आयो चेंज करून मी मागितले, ते मला मिळाले. आता बघू अजून किती वेळ लागतोय, कारण त्यांचं सगळं चाललं आहे की दोघं केस पूर्णपणे निष्फळ करणे. कारण देव माझ्या पाठीशी, असं काही होणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं ठरवलेलं आहे, पण मला नाही वाटत की काही त्याच्यामध्ये प्रकरण आहे की मला मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणी पोहोचू दे. कारण जे मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करणारे काही लोक असतात बरेच, PA सचिव हे ते, म्हणजे त्यांचं आपण आता इथे नाव नाही घेऊ शकत, पण आहेत, वरिष्ठच आहेत ते. मला त्या लोकांचा राजेंद्र शिरसाटला फार सपोर्ट आहे. वेळ पडली तर त्यांची नावं घ्यायलाही मागे पुढे मी बघणार नाही, कारण माझ्याजवळ तसे ठोस पुरावे आहेत सगळे. आम्ही अर्जही केला होता काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना. त्या अर्ज कुठे गहाळ झाला मला अजूनपर्यंत कळला नाही. जर मंत्रालयाचंच काम असं असेल की एखादा अर्ज मुख्यमंत्र्यांच्या नावाने केला आणि तो मंत्र्यांपर्यंत अजून पोहोचला नाही आणि त्याचं उत्तर मला अजूनपर्यंत मिळालं नाही, तर मग अजून सामान्य नागरिकांनी कुणाकडे जायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. पण एक आहे की ज्या पद्धतीने मी आजपर्यंत 6 महिन्यापासून ही सगळी शर्यत एकटी लढवते, मी शेवटपर्यंत ही लढवणार आहे. आणि कोणीही असू दे, पंकजाताई मुंडे असू दे किंवा CMच्या हाताखालचे कोणी अजून कोणी माणसं असू दे, त्यांनी कितीही त्यांना मदत केली, सत्य हे शेवटी सत्य असतं. पैसा देऊन सत्य विकत घेतलं जात नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जे कोणी त्यांना मदत करतायत यांना एकच विनंती आहे की वेट अँड वॉच, वाट बघा, न्याय कोणाला मिळतो हे पण तुम्ही बघा. कारण मला एक माझी खात्री आहे की मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. हा पैशाचा उद्मात होता शिरसाट साहेबांचा आणि त्याची ही फळं शिरसाट साहेब भोगतायत. याच्या पलीकडे मला दुसरं काही बोलायचं नाही ना, कोणाच्या विरुद्धही स्टेटमेंट द्यायचं नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.